घटना घडलेली आहे जी व्हॉट्सअपवर जे व्हायरल होत आहे आणि जे विरोधकचे काही जे काही उद्योग करत आहे खरोखर आम्हाला माहीत नाही. आज पक्षाकडनं आम्हाला कोणीही काही सांगितलेलं नाही आहे. फक्त विरोधक असे खूप वेगवेगळे मॅसेज करत आहे. आज विरोधकांची जी पायाखालची वाळू घसरलेली पायाखाली वाळू घसरून गेलेली आज त्यांना त्यांचा पराजय दिसतोय. हे जे करायचं असतं तर तुम्हाला मैदानात रिंगणात उतरून तुम्ही निवडणूक लढा. हे असे उद्योग करून तुम्ही लढू नका. आज तुम्ही कोटीच्या बाता करता आणि बाता करता करता तुम्हाला लोकही तुम्हाला स्वीकारत तयार नाही. तुम्ही पैसे वाटूनही लोक तुम्हाला स्वीकारत नाही. हे सत्य आज लोकांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे बदनामीचे कामं जे आमचे चालू केलेले आहे हे तुम्ही बंद करा आणि या बदनामी करून आम्हाला काही होणार नाही. आत्तापर्यंत ज्यांनी जे पत्र व्हायरल केलेलं आहे पत्राची अधिकृत माहिती आम्हाला कोणीही दिलेली नाही. आम्ही वरिष्ठांशी संपर्क केला पण त्यांनी कॉल उचललेला नाही आहे आणि ही ऑथराईज बातमी आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सांगून आम्ही पाठिंबा आमचा देऊ ना. आणि पाठिंबा आम्ही काही 2-3 महिने झाले आम्ही प्रचारात काम करतोय. आता ही आमदार खोसकर साहेबांची प्रचार रॅली घेतली, चौक सभा चालू आहे, कंटिन्यू आमचं फिरणं चालू आहे. आम्ही कुठलाही पाठिंबा कोणत्याही उमेदवाराला दिलेला नाही. ज्या उमेदवारांना पाठिंबाचे जे पत्र व्हायरल करताय त्यांना जी लायकी आज कळाली कॉलनीमध्ये त्यांना कोण विचारत आहे. फक्त हे उद्योग करताय. पहिले इलेक्शन लढा निघाले कोणत्या कोटीच्या बाता करता. आम्ही कोटी रुपये वाटू, अमुक करू, धमुक करू. तुमचे कोटी रुपये घेऊन सुद्धा लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही. मग तुम्ही आमच्या वरिष्ठांकडे जाऊन किंवा असे उलटे पालटे काय पत्र करून आणता मला माहीत नाही. हे पत्र जेव्हा पक्षाकडे येतं त्याच्यावर तुम्ही योग्य वेळेस बोलू. परंतु आता जे तुम्ही जे उद्योग करताय हे जर आम्ही पाठिंबा दिले तर आमचे लोक व्हायरल करेल ना, आमचे पदाधिकारी व्हायरल करेल. पक्ष आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पक्षाने अधिकृत आम्हाला उमेदवार दिलेली आहे. एवढं सर्व करत असताना तुम्ही व्हायरल करणारे कोण आणि तुम्ही आमचा पाठिंबा घेणार तुम्ही कोण? तुमचा पक्ष वेगळा, आमचा पक्ष वेगळा. आणि नाशिक शहरामध्ये या मैत्रीपूर्ण लढत आहे. ही फक्त प्रभाग 11 मध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही, 7 मध्ये पण 10 नंबरमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे, 19 नंबरमध्ये नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेली आहे. फक्त प्रभाग 11 मध्ये नाही आहे. परंतु जायचं काहीतरी उलटे पालटे कामं करायचे, हे पत्र आणायचे, असे काहीतरी व्हायरल करायचं आणि आमच्या बदनाम्या करायच्या. आमच्या बदनामी काय आम्ही स्वीकारायला तयार नाही. कोणी सांगतं की इतके पैसे घेतले आणि माघार घेतले, इतके पैसे घेतले. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते नाही, भिकारी नाही आम्ही असे. आज आम्ही कष्टातून उभं राहिलेलं माणसं आहे. गेल्या 17-18 वर्षापासून आम्ही राष्ट्रवादी पक्षाचा एकनिष्ठ म्हणून काम करतो या ठिकाणी. गेल्या 19 वर्षापासून 2006 पासून आज 2025 आलं तोपर्यंत आम्ही या पक्षाचं काम करतोय. त्या पक्षाने आमचं बघूनच मला आज अधिकृत उमेदवारी दिली ना. म्हणजे ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तिकीट देऊन आज या ठिकाणी उमेदवारी करण्यासाठी दिली. का मी पक्षाची एकनिष्ठ प्रामाणिक माणूस आहे. कुठल्याही इकडच्या तिकडच्या भूल तापानं बळी पडून कोणत्याही पक्षात आम्ही गेलेलो नाही. कोणत्या नेत्यांचे रिकाम्या कुठलाही हा या नेत्या झेंडा पकड, त्या नेत्या झेंडा पकड, हा पक्ष घे, तो पक्ष सत्तेत आहे. आम्ही सत्तेत असताना ह्याच पक्षात होतो, सत्तेच्या विरोधात असताना सुद्धा ह्याच पक्षात आहे. कोणताही पक्ष कधी बदललेला नाही आहे. आमची इमानी इतबारी सगळी आमच्या नेत्यांशी, आमच्या पक्षाशी आहे, आमच्या जनतेशीच आहे आणि आमचे हे जे मतदार आहे या मतदारांशी आहे. आणि मतदार तुम्हाला दाखवून देईल तुमची जागा, तुम्ही काय जे घटना घडलेली जे आम्हाला डिस्टर्ब करायचे कामं जे चालले प्रचारामधून त्याच्याने काही फरक पडणार नाही. आज आमची जनता आमच्यापाशी एकदम सक्षमपणे उभी आहे, ठामपणे उभी आहे आणि हे याचं उत्तर तुम्हाला नक्की 16 तारखेला मिळणार हे आम्ही 100% ग्वाही देतो. या विषयावर तुमची पुढील भूमिका काय असणार? नाही, पुढील भूमिका काय, आमचा प्रचार चालू आहे. प्रचारचं आमचं चौक सभा चालू आहे, प्रचार फेऱ्या चालू आहे, गाठी भेटी चालू आहे आणि एकदम मला सांगा सातपूर कॉलनीमध्ये आज आमचं 8-9 हजार मतदार आहे. या मतदार स्थानिक उमेदवार नाही. लोकांनी आम्हाला डोकर घेतलेलं कॉलनीतल्या लोकांनी का आमच्या इथला स्थानिक उमेदवार जीवन आहे. हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे. हा जीवन काय करोडपती माणूस नाही, अब्जोपती माणूस नाही. जीवन एक सर्वसामान्य माणूस आहे. हे सर्वसामान्यामधून आपण हे सर्व उभं केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभं करताना मला किती जो त्रास झालेला आहे मला माहिती आहे. आज हे शिवसेनेवाले जे आमचं काय व्हायरल करत आहे यांनी किती त्रास दिलेले भुजबळ साहेब मध्ये असताना हे तर आम्ही स्वतः साक्षीदार आहे. तेव्हा कोणी आमच्या पाठीशी राहिले नाही. आमचे नेते आमच्या पाठीशी राहिले. वाईटातही आम्ही पक्षसोबत होतो आणि चांगल्या काळातही पक्षसोबत आहे. कोणाची पैसे घेऊन बदनामी केली नाही, कोणाची बेईमानी करेल नाही कोणी. आज आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले. त्यामुळं तुम्ही तुमच्या पैशाचा जो तुमचा माज जो चाललाय तो माज जनता नक्की 100% उतरल. आणि आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. फालतूचे गिरी जे करताय आम्हाला पाठिंबा दिलाय, आम्ही कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. आम्ही आमची लढाईला भक्कम आहे. आम्हाला जनतेची 100% साथ आहे आणि 100% लोक आम्हाला निवडून देणार आहे. तुमचा आरोप सर्व कोणावर आहे? ज्यांनी आमचे पत्र व्हायरल केले आमचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांची लायकी सुद्धा नाही आमचे पत्र व्हायरल करायचे. आमचं पत्र आहे, आमच्या पक्षाचं पत्र आहे. आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते व्हायरल करतील, आम्ही स्वतः व्हायरल करू, आमचे पदाधिकारी व्हायरल करतील. तुम्ही कोण आमचे पत्र व्हायरल करणार आहे? काय कायदेशीर कारवाई करणार का? काय निवडणूक आयोगाकडे 100% कायदेशीर कारवाई करू आम्ही. आम्हाला जर आमच्या विरुद्ध असे जर कोणी उद्योग करत असेल तर 100 नाही 1001% आम्ही कारवाई करू. तुम्हाला जर इलेक्शन लढायचं आहे ना, तुम्ही निवडणुकी समोर जा, लोकांच्या मतदारांच्या समोर जा. लोक तुम्हाला स्वीकारायला तयार नाही. तुमचे पैसे लोक घेऊन तुमचं काम करायला तयार नाही. तुमच्याला कार्यकर्ते राहिलेले नाहीये म्हणून या बदनामी करायचे कामं चालू आहे काय?
आम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस काही नाही, मग कशासाठी आमच्या मागं लागतं तुम्ही? आम्ही तर शून्य आहे ना, मग आमच्या मागं लागूच नका ना. आम्ही लोकांशी प्रामाणिकपणे लोकांच्या दारोदार जाऊ राहिलो. आम्ही कोणाच्या भूलथापाला बळी पडणारे नाही आहे, कोणाचे पैसे घेऊन काम करत नाही. आज आम्ही गरीबात उभं राहिलेलं माणसं आहे. पक्ष वाईट काळात सुद्धा आम्ही पक्षासोबत होतो, चांगल्या काळातही पक्षासोबत आहे. पैसे म्हणून आम्ही पक्षासोबत काही राहिलेलं नाही. आजही आमचे नेते भुजबळ साहेब त्यांच्याशी आम्ही एकनिष्ठ आहे. आजही मी माझ्या पक्षाची एकनिष्ठ आहे. एकही पक्ष बदलला नाही आणि एक नेतापासून बदललेलं नाही. जे कोणी व्हायरल करतं ना, त्यांनी सातपूर कॉलनीमध्ये किती धंदे केलेले, उलटे पालटे धंदे केलेले, आणि किती तुम्ही पक्ष बदलले आणि किती नेते बदलले, हे गेले 2010 पासून आम्ही आत्तापर्यंत बघतोय. कोणत्या पक्षातून निवडून येता, कोणत्या पक्षात जाता, कोणाशी सेटलमेंट करता, कोणाशी काय करता, तुमची लायकी काय आहे ना, ही आज तुम्हाला जनता दाखवणार आहे. तुम्हाला तुमची लायकी माहीत नाही म्हणून तुम्ही आज हे धंदे करताय, उलटे पालटे धंदे करताय. तुम्हाला लढायचंच आहे आमच्याशी, तर मतदारामध्ये लढा, जनतेमध्ये लढा, निवडणुकीमध्ये लढा. ज्यांना मतदान करायचे लोक मतदान करतील. आम्हाला आमचं कळलं, तुम्हाला तुमचं कळलं, पण हे फालतुगिरी कशासाठी? पाठिंब्याचं पत्र आमच्याशी बोला ना. तुम्हाला पाठिंब्याचं पत्र पक्षाने दिलं ना, आमच्याशी चर्चा करा ना. आमच्याशी चर्चा न करता तुम्ही परस्पर असे व्हायरल करू राहिले. विजू काय सांगायचं, आपलं ते पत्र व्हायरल होत आहे काहीतरी पाठिंब्याचं, काय सांगणार त्याबाबत? खुलासा करणार होता आपण काय? पाठिंब्याचं पत्रक व्हायरल होत आहे ते आम्हाला सोशल मीडियाद्वारे कोणी देत आहे की तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं, विरोधक देत आहेत तुमच्या पाठिंब्याचं पत्रक आलं. पण आम्ही असं मानतो का पत्रक आम्हाला माघार घेण्यासाठी किंवा काय घेण्यासाठी पक्षाच्या मिटिंगा झाल्या पाहिजेत, पक्षाच्या वरिष्ठांनी बोलवलं पाहिजेत, आम्हाला पक्षांनी सांगितलं पाहिजे का आम्ही असं करतो आहे. आणि परत विषय असा आहे का आम्हाला स्वतःहून तरी लेटर आलं पाहिजे ना पक्षाचं, तर आम्ही मान्य करू की आम्हाला पक्षाचा आदेश आहे किंवा आम्ही कोणाला तरी पाठिंबा दिला आहे. आणि काही ठिकाणी चुकीच्या बातम्या डायरेक्ट बातमीदारांना दिल्या गेल्या की आम्ही आधी तटकरेंना पत्रक दिलं, मग तटकरेंनी यांना पाठिंबा दिला. हे कोणत्या खोट्या बातम्या पसरवायचे काम? आज तुम्हाला सांगतो, आम्ही दोन्ही उमेदवार एक नंबरला चाललेलो आहे. आम्हाला सातपूर कॉलनी असो, सातपूर असो, महादेव नगर असो, प्रबुद्ध नगर असो, संतोषी माता असो, स्वारबाबा नगर असो, अशा चारही साईडनी पाठिंबा जनतेचा मिळत आहे. आणि जनतेचा पाठिंबा बघून हे घाबरले का काय आम्हाला कळतच नाहीये. काय घाबरायचं त्यांनी? तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढतो. नाहीतर तुम्हाला सांगतो, महत्वाचा विषय असा की यांच्या उमेदवारांचे सगळे काळे धंदे मी 20 वर्षापासून जमा करतोय. मला ज्यांना पाठिंबा द्यायचा आहे त्यांचे दुनियाभरचे काळे धंदे माझ्याकडे. मी जर उद्या सीपी साहेबांना फायली दिल्या तर यांच्या उमेदवाराचं काय राहील? यांचा उमेदवार तर पहिलेच कायद्याच्या बाले किल्ल्यामध्ये निघून जाईल. इतक्या वर्षापासून मी जर राजकारण करतोय, यांच्या उमेदवाराचे काळे धंदे, काळे चिट्ट्या, व्याजाचे धंदे किंवा काय म्हणतात MD वगैरे सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे मारामाऱ्या, हाणाहाण्या, या सर्व प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत. मग मी असं करायला पाहिजे होतं का? मी नाही केलं. मी का नाही केलं? तुम्ही तुमची निवडणूक लढा, आम्ही आमची निवडणूक लढतो. हे असं करत असतील मग आम्ही तसंच करावं का? जनतेने मी सांगतो, जनतेने यांच्या भूलतापांना, यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये. जरी यांनी वरतून काही केलेला असेल कुठल्याही प्रकारचा विषय, तरीही कुठल्याही प्रकारे निवडणूक आम्ही लढणारच. मला इतकं माहित आहे बस. काहीच माहिती नाही. परंतु प्रदेशाध्यक्षांचं जे लेटर आहे तुमचं, प्रदेशाध्यक्षांचं लेटर आहे, त्यानंतर हिरामनदादा खोसकर यांच्यासोबत पण विजय करंजकर यांनी चर्चा केली की अशा गोष्टीचं आम्ही त्यांनी दुजोरा दिला आहे की ती गोष्ट खरी आहे की यांना निवडणूक लढविण्यासाठी माघार घेतलेली आहे, असं तटकरेंचं पत्र हे खरं आहे. तरी तुम्ही त्या पत्राचं उल्लंघन करून निवडणूक लढविणार का? माझं एक म्हणणं आहे, तटकरे साहेबांनी पत्रक दिलं, हे जर तुमच्या म्हणण्यानुसार जर खरं असेल तर आता आमच्या सोबत खोसकर साहेब 2 तास का फिरत होते मार्केटमध्ये? त्यांच्या पूर्वी झालंय खोसकर साहेबांचं आमच्याकडे. जर तुमच्या पत्रकावर तारीख आहे 11 कालची, तर आज पत्रक का व्हायरल होत आहे? आम्हाला रात्री का कळलं गेलेलं नाही? अशा खोट्या आहे. खोसकर साहेबांना जर माहिती आहे, त्यांच्या जर मिटिंगा झाल्या, तर आम्हाला सकाळी माहित पाहिजे होतं. साहेब आमच्यासोबत फिरले, कारण आता आम्ही निवडणूक लढणारच कुठल्याही परिस्थितीत. आम्ही कुणाचे हस्तक नाही आहोत, आम्ही कुणाचे समर्थक नाही आहोत. पत्रकार सर्वांच्या बातम्या देत असतो, परंतु विषय असा आहे, जे सत्य आहे ते दाखवलं गेलं पाहिजे. आम्ही आता विजय करंजकरांनी खोसकरांना फोन लावला, खोसकरांनी विचारलं प्रदेशाध्यक्षांचा जो आदेश असेल तो आम्हाला मान्य आहे. असं आहे, उमेदवारी आम्ही स्वतः करतो. इलेक्शन आम्ही स्वतः लढवतोय. इथला स्थानिक उमेदवार आम्ही.
आम्ही जेव्हा कोणाला पाठिंब्याचं पत्र देऊ ना तेव्हा समोरच्यानी पाठिंब्याचं पत्र व्हायरल करायला पाहिजे. आता आम्ही कोणाला पाठिंबा दिलेला नाही आहे, पक्षाने आम्हाला अधिकृत कोणी सांगितलेलं नाही आहे. तर पक्षाने तुम्हाला सांगितलं असेल कोणी अधिकृत आम्हाला सांगावं. आम्हाला कोणत्याही पक्षाकडनं अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. हे पत्र विरोधक व्हायरल करताय आमच्या पक्षाकडनं. व्हायरल होत असलेलं पत्र जे काय आहे पार्टीचं तुमच्या, ते काय त्याच्यावर अधिकृत शिक्का आहे, सही, त्याच्याबद्दल काय सांगणार? नाही अधिकृत शिक्का असेलही ना, परंतु उमेदवार आम्ही करतोय. आम्ही जेव्हा पाठिंबा देऊ तेव्हा पाठिंबा राहील ना. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपल्याच पक्षाकडनं पोपटराव जेजुरकर सुद्धा निवडणूक लढवत आहे, मात्र त्यांचं नाव ह्या पत्रामध्ये नाहीये. बरोबर. त्याबद्दल तुमची जेजुरकरांबरोबर काही चर्चा झाली? आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही प्रभाग 11 बद्दलच बोलतोय फक्त. बाकी प्रभागांबद्दल आम्हाला काही माहिती नाही आहे. आज जे आमचं प्रभाग 11 मध्ये जे व्हायरल होतंय आम्ही त्या विषयावरच बोलायला आलेलो आहे. बाकी ठिकाणी काय झालं आम्हाला माहित नाही. आज हे नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. असं नाही का फक्त प्रभाग 11 मध्ये मैत्रीपूर्ण लढते, प्रभाग 10 मध्ये पण मैत्रीपूर्ण लढते. त्या ठिकाणी एबी फॉर्म दिला आम्ही अधिकृत उमेदवारी करतोय ना. बरं, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही बोलताय की पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांची चर्चा केली नाही, तुला पत्र आले नाही. जर उद्या सकाळी जर तुम्हाला पक्षाच्या वरिष्ठ नेत्याचं पत्र आलं किंवा फोन आला तरी तुमची उमेदवारी कायम राहणार की तुम्ही पाठिंबा देणार आहे? असे आता आम्हाला कोणी दिलेले नाही आहे. जेव्हा आम्हाला पत्रकार जेव्हा आपल्या वरिष्ठांकडनं काय माहिती आहे आम्हाला पत्र देतील किंवा सांगतील तेव्हा आम्ही आमची योग्य भूमिका 100% स्पष्ट करू. पण आजच्या कंडिशनला आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, इतकं स्पष्ट आणि क्लिअर आहे. माझा प्रश्न असा आहे, उद्या जर तुम्हाला जर फोन आला, उद्या जेव्हा आम्हाला फोन येईल तेव्हा आम्ही योग्य निर्णय 100% घेऊ. जो घ्यायचा आम्हाला आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही निर्णय परंतु घेऊ. आता ही जी जेव्हा तुमची जी खुलासा आहे आणि जेव्हा तुमच्या वरिष्ठांकडे पोहोचेल त्याच्यानंतरच तुम्हाला फोन येणार ना. मग पुण्याला आम्ही योग्य निर्णय घेऊ ना. जेव्हा आमच्या वरिष्ठांशी आमचं बोलू एकच ना. सांगणं आहे, तुम्ही पत्रकार परिषद घेताय. हो. पत्रकार हा कुणाचा हस्तक नाहीये. हो. पत्रकार हा सर्वांच्या बातम्या लावतो. हो. तुमची एखादी बातमी जर चुकीची लागली असेल तर तुम्ही पत्रकाराला दोष देऊ शकत नाही. आणि खास करून लक्षात घ्या. आपल्या गटातले उमेदवार नाही, आहे, नाही. आम्ही आपले मतदार पण आहोत आणि पत्रकार पण आहोत. पत्रकार या नात्याने तुम्हाला सांगतो, आमच्याकडे काही चुका असतील, त्रुटी असतील त्या बिंदास बोला तुम्ही. पण आम्ही ऐका ना, माझं हा म्हणणं पण- पत्रकार परिषदेतला विषय नाही, तुमचा सर्वात पर्सनल विषय बाहेर सर्वात काढा. महत्त्वाचा आपले शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जेव्हा तुम्हाला हे पत्र भेटलं हे तुम्हाला म्हणजे अजून खरंच खरं आहे का खोटं आहे? अजूनही माझे कोणत्याही वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही. कोणी मला पत्र दिलेलं नाहीये. कोणत्याही वरिष्ठांकडनं मला कॉल आलेला नाही. Receive कोणी मला call 34 सांगितलं rupees पण on नाही. Google हे Pay पत्र for आम्ही business. टाकतोय. आजच्या कंडिशनला तेच आहे. पण तुम्ही सातपूर शहराचे पदाधिकारी आहात हो. ना. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जरी तुम्ही एखाद्याला पाठिंबा दिला या वेळेला तरी निवडणुकीच्या बॅलेट पेपर द्यायचा प्रश्नच येत नाही तुमचं ना. नाव राहणारच आहे ना. नाही, द्यायचा प्रश्नच येत नाही ना. पाठिंबा काय देणार? आम्ही अधिकृत उमेदवारी करतोय. 3 महिन्यापासून आम्ही पक्षाचं पत्रक वाचतोय. गेल्या 2006 पासून मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आता काल अजून आलेलो नाही. मी विभागाचा अध्यक्ष आहे. मी पण ऑथराइज पर्सन आहे ना. गेल्या 8 वर्षापासून मी विभागाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. या सर्व संदर्भात तुम्ही वरिष्ठ जे तुमचे पक्षाचे नेते त्यांच्याबद्दल काही भेट घेणार आहे का? मला अजून कोणी फोन केलेला नाही. मला कोणी काही सांगितलं नाही. आता आमचं फक्त एकच लक्ष आहे त्या लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचणं हे आमचं कर्तव्य आहे. आता आता शेवटचा आम्हाला एक प्रश्न- जे विरोधक जे डिस्टर्ब करायचं काम चाललंय, आता आम्ही वरिष्ठांकडे जाऊन चक्रा मारू, इकडे चक्रा मारू, जाऊन म्हणजे विरोधकांचं काय काम चाललंय का यांनी रिणांकनातून बाहेर पडलं पाहिजे, इकडे व्यस्त झालं पाहिजे, प्रचार नाही झाला पाहिजे. दरम्यान थोडक्यात आपण असं म्हणू की हा जो कथित पाठिंबा जो दिलेला आहे तुम्ही, एक्झाम्पल धीरज शेळके यांना जो दाखवतोय पत्रामध्ये, आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही नाही. कथित पाठिंबा म्हणतोय मी. धीरज शेळकेंचा तुम्हाला फोन आला का, आभार धन्यवाद असा काय की तुम्ही आम्हाला पाठिंबा अहो, दिला म्हणून लक्षात तुमचं घ्या, पत्र आलंय? आम्ही जर पाठिंबा दिलेलाच नाही तर धन्यवाद आवाजा प्रश्नच येत नाही ना. त्यांचं ते जर आमचे विरोधक आहे, आम्ही कशाला त्यांना धन्यवाद करू? ते कशाला आम्हाला फोन करते? माझं पत्र खोटं आहे का? नाही, पत्र खरं का खोटं जेव्हा माझ्याकडनं पक्षाकडनं माझे शहराध्यक्ष आहे समीर भाऊ भुजबळ आहे, नरहरी झिरवाळ साहेब मंत्री आहे, त्यांच्याकडनं मला ऑथराइज पत्र येईल. त्यांच्याकडे जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा मी सांगाल ते पत्र खरं आहे. आता आणि पत्र एकंदरीत आता खरं- तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एकच आवाहन करू आम्ही कोणत्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला नाहीये. फक्त काय होणार आहे, विरोधकांचं जे चाललंय हे कोटीच्या कोटी बाता करणारे विरोधक आहे इथं आपल्या सातपूर कॉलनीमध्ये किंवा सातपूरमध्ये, यांची पाय खालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे काय झालं, त्यांना इतके उलटे पालटे मॅसेज तुमच्या लोकांपर्यंत देत पक्षाने आहे. अधिकृतरित्या ते पत्र समोरच्या पार्टीला दिलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? कारण की अहो, एक तुमच्या लक्षात घ्या, मी अजून पण ते सांगतोय, उमेदवार मी मला पत्र येईल ना, मी सांगेल ना लोकांना किंवा आमचे पदाधिकारी सांगतील ना का आम्ही पाठिंबा दिलाय, उद्या इलेक्शन हे लढणार आहे, यांचा पाठिंबा मी कोण देणार आहे? यांच्याकडे जाईल ना. मी जरी पक्षाचा वरिष्ठ आहे पण यांना विचारलं जाईल ना. थोडक्यात विरोधकांचं राजकारण आहे का पत्राच्या 100% राजकारण आहे. यांना काय झालं, सातपूर कॉलनीमध्ये, इथल्या सातपूर कॉलनीमध्ये 9,000 मतदार आहे. या ठिकाणी स्थानिक उमेदवार एकही नाहीये. प्रभाग 10 मध्ये येऊन उड्या मारू राहिले. आणि आता लोक जे सांगताय लोकांना कॉलनीत जाता तुम्ही प्रचार करताय ना, लोक तुमच्या तोंडावर बोलताय.
आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार, आम्ही जीवन राहायचं ना मतदान करणार, विजय आर्य मतदान करा, तुम्हाला कळतंय ते. त्यामुळे तुम्ही हे उलटे पालटे कामं चालू केलेले आहे. आणि तुम्हाला लढायचं असेल ना, एकंदरीत जर 100% बघितलं- लढायचं असेल ना, तुम्ही रिणांगणात जा आमच्यासोबत, मैदानात या, वोटमध्ये जा, तुमची लायकी तुम्हाला कळल. पण हे जे उलटे कामं करून जे करताय हे चुकीचं आहे. बरं, एकंदरीत जर बघितलं तर आता तुम्ही शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आहात. विजय आयरे यांचा स्लम भागात चांगला जम आहे. मग एकंदरीत तुम्हाला वाटतं का या गोष्टीमुळे तुमच्या बरोबर हे षडयंत्र केलं असेल? 100 षडयंत्रच आहे ना हे 100% षडयंत्र. मग काय आहे? आता आमचा 2 तास वेळ गेला, आम्हाला डिस्टर्ब करायचंच काम आहे ना. हे 2 तास संपला, आमचा प्रचार चालू आहे, चौक सभा चालू आहे आमच्या. आम्ही आता येताना पण आम्ही प्रचार रॅली, आमदार हिरेमन घोसकर पण आले, ते प्रचार रॅली करून अजून आलेलं आहे. ते सुद्धा आमच्यासोबत आहेत, त्यांना पण माहित नाही विषय, आम्हाला पण माहित नाही. जो रॅली संपोस आम्हाला विषय तर माहिती पाहिजे होता ना. म्हणजे आता हिरवेस कडून तुमच्या बरोबर होते का? आता आमची रॅली झाली, रॅली झाली. तोपर्यंत त्यांना माहिती नाही, आम्हाला माहिती नाही. ते तर कोर कमिटी मेंबर आहे, कोर कमिटी मेंबर आहे ना. तर त्यांना माहिती असतं ते आम्हाला बोलायचं की बाबा प्रचार रॅली नको करू. ठीक आहे, आपण नागरिकांना आता काय मतदारांना काय आवाहन करणार त्यांना आम्ही माहिती आहे. मतदारांना एकच नम्रतेचं आवाहन करतोय, कारण आम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहे. आमच्या बदनाम्या ज्या करताय, कृपया करून बदनाम्या करू नका. आम्ही काही करोडपती नाही आहे, या पैसे देऊन बदनाम्या आम्ही आमच्या बदनाम्या बंद करू. आम्ही सर्वसामान्य माणूस आहे. आम्ही लोकांचे उमरे झिजून, लोकांच्या पाया पडून लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे. कृपा करून विरोधकांनाही आमचं म्हणणं आहे का आमच्या कृपया बदनाम्या थांबवा. आणि एक महत्वाचा विषय, ओके. उद्यापासून आमचा प्रचार 100% चालू राहील, कुठल्याही प्रकारे चालू राहील. आणि शेवटचा विषय, काहीही झालं तर मी तर माघार अजिबात घेणार नाही, मग पक्षाची काही कारवाई असो. ओके, धन्यवाद.